खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये. नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव. जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सुटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात. फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल. प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री. उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा. लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये. भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ. 9271448170. भिवंडी टेक्सटाईल. कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. आजच भेट द्या. रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खोपोली परिसरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने एटीएस मोठी कारवाई करत 3 तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तान स्थित साजाद भट्टीच्या कथित सोशल मीडिया नेटवर्कशी संपर्काच्या अनुषंगाने नवी मुंबई आणि रायगड एटीएसने ही संयुक्त कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार साजाद भट्टी हा पाकिस्तान आणि दुबईमधून कार्यरत असल्याचा संशय असून सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांशी संपर्क साधला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. सुरुवातीला संबंधित व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्यांना लहान मोठी ऑनलाईन कामे दिली जातात. त्या बदल्यात ऑनलाईन पद्धतीने आर्थिक मोबदला दिला जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर एटीएसने ताब्यात घेतलेल्या तिघांचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट्स आणि इतर डिजिटल पुराव्याची तपासणी सुरू केली आहे. त्यांच्या या नेटवर्कशी संपर्क कसा आला, त्यामागील उद्देश काय होता आणि आणखी कोणाशी त्यांचे संबंध आहेत का, त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकताच पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा कथित कट उधळून लावत साजाद भट्टीच्या नेटवर्कशी संबंधित 6 संशयितांना ताब्यात घेतले होते. त्या तपासातील धागेदोऱ्यांच्या आधारे महाराष्ट्रात ही चौकशी सुरू करण्यात आली असून त्याच अनुषंगाने रायगडमध्ये ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तपासाच्या हितासाठी संबंधित व्यक्तींची ओळख जाहीर करण्यात आलेली नसून चौकशीतून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.